शिवनिका ट्रस्टचे संचालक आणि भोंदू अशोक खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघातात निधन झालंय। धोत्रे गावाजवळ समृद्धी महामार्गावर त्यांच्या गाडीची एका कंटेनरला मागून जोरदार धडक बसली। या भीषण अपघाताच्या संदर्भातली माहिती मिळताच अनेक शंका कुशंका व्यक्त होत आहेत। या अपघातात शेळके यांच्यासह त्यांच्या पत्नी अनुराधा शेळके यांचाही जागीच मृत्यू झालाय। खरात प्रकरणातली काही सत्यच बाहेर येऊ नयेत असं काही लोकांना वाटतंय का? आणि असं असेल आणि तरीही SIT अजूनही तपासाची गती वाढवत नसेल आणि या लोकांच्या चौकशा होत नसतील तर अजून जास्त संशयाचं धुकं वाढत चाललंय। शेळके हा गुन्हेगारच होता की नव्हता हे कायद्याने ठरवलं असतं। शिक्षा कायदा देईल, कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही। पण जी घटना आजची घडली ती मात्र एकूण तपास यंत्रणा आणि एकूण शासन व्यवस्था या सगळ्यांवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे एवढं नक्की। जितेंद्र शेळके हे शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष म्हणून काम करत होते, त्यामुळे शेळकेंना या ट्रस्टच्या माध्यमातून खरातबरोबर कुणाचे आर्थिक देवाणघेवाण झालेली आहे, कुणाची भागीदारी आहे, कुणाचे काय संबंध आहेत, याच्यात कुणा राजकारण्यांचा सहभाग आहे का, किंवा IAS ऑफिसर्स IPS ऑफिसर्स यांचा काय संबंध आहे, काही उद्योजकांची नावही याच्या संदर्भात बाहेर येणार होती आणि म्हणूनच अनेक जणांचं पद जाऊ शकतं। अनेक जणांची नावं बाहेर आली तर त्यांचा जो आहे तो त्यांना त्रास होऊ शकतो, म्हणून शेळकेंना जे आहे तो संपवण्याचा जो आहे तो हा कट रचला गेलेला आहे। घात असू नये अशी आपण अपेक्षा करू शकतोय, पण आत्ताच्या घटकेला भीतीही वाटते। कारण जितेंद्र शेळके हे शिवनिका संस्थानाच्या नंबर 2 पोझिशनवर होते, त्यांच्यानंतर कल्पना खरात होत्या, त्यांच्यानंतर रुपाली चाकणकर होत्या। म्हणजे या सगळ्यांच्या वर त्यांची पोझिशन होती। म्हणजे शिवनिका संस्थानात काय चालत होतं, ती जी आपण म्हणतोय त्या पूजा घातल्या जायच्या, अमुक घातलं जायचं, हे सगळं त्यांना माहिती असेल, त्यांचे आर्थिक व्यवहार त्यांना माहिती असतील, ते या सगळ्या गोष्टी माहिती असलेल्या माणसाचा असा अपघात होतो, ते पण EDच्या चौकशीच्या 3 दिवसानंतर, हे फारच प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे। आणि भीती तर सगळ्यांना तीच आहे की हा घात आहे आणि असू नये अशी अपेक्षा सगळ्यांचीच आहे। ॲक्सिडेंट झाला, त्यात त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या पत्नी त्या सिरियस आहेत असं मला कळतं, मुलगा सिरियस आहे। पत्नी आणि मुलगा जो आहे सिरियस, ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो। पण शेळके जे गेलेत, ॲक्सिडेंट जो झाला आहे, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन चालू असतानाच हा ॲक्सिडेंट होणं हे खरं तर शंका निर्माण करणारं आहे। त्यामुळे ॲक्सिडेंट कसा झाला, काय झाला, याचा थोडासा तपास होणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे। त्या गाडीचे ब्रेक फेल करून अशा पद्धतीनं त्याला संपवण्यात आलेलं असावं असं मला वाटतं। राहिला प्रश्न SIT चौकशीचा, SIT चौकशीमध्ये जर तो असेल तर मग प्रशासनाने त्याला इतकं गाफील का ठेवलं किंवा इतकं मोकळी सूट का दिली, त्याच्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित का होतंय। अजितदादांच्या विमान अपघाताच्या प्रकरणाचा अजूनही CCTV पण भेटलेला नसताना अशा प्रकारे भोंदू अशोक खरात प्रकरणातला त्याचा मुख्य सहकारी त्याचा जर ॲक्सिडेंटनी मृत्यू होत असेल तर आता याचा CCTV भेटेल का, ते धडकली तर कशामुळे धडकली। मला असं वाटतं का ब्रेक फेल करूनच संबंधित व्यक्तीला संपवण्यात आलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।